तेव्हाच एका वृत्तपत्र समूहाचा कर्तव्यदक्ष अधिकारी असा पुरस्कार मला प्राप्त झाला. या पुरस्काराच्या अनुषंगाने सुचलेल्या या 2 कविता. पुरस्कार स्वीकारताना काल खरेच मला भीती वाटली. पुरस्कार स्वीकारताना काल खरेच मला भीती वाटली. पात्र आहे का मी खरोखरच, शंका माझ्या मनात दाटली. बळेच दिला पुरस्कार तुम्ही, बळेच दिला पुरस्कार तुम्ही, खरेच का हो माझी होती लायकी. बळेच दिला पुरस्कार तुम्ही, खरेच का हो माझी होती लायकी. माझ्यापेक्षा चांगली माणसे बरीच बिचारी वंचित राहिली. काम केले थोडे बहुत मी, काम केले थोडे बहुत मी, गोष्ट जरी खरी असली. काम केले थोडे बहुत मी, गोष्ट जरी खरी असली, तरीही संपूर्ण समर्पणाची माझी नव्हती तितकी वृत्ती. हात राखूनच जगलो मी, हात राखूनच जगलो मी, सर्वस्वे कोठे उधळून दिलेली. हात राखूनच जगलो मी, सर्वस्वे कोठे उधळून दिलेली. काठाखाटाने पोहत बसलो, सात किनाऱ्याची नाही सोडली. खूपच खोल होते पाणी, खूपच खोल होते पाणी, बुडण्याची मला भीती वाटली. खूपच खोल होते पाणी, बुडण्याची मला भीती वाटली. पळपुटाच मी बाजीराव, सांगा लढाई कुठली जिंकली. खूप काही होते माझ्यापाशी, खूप काही होते माझ्यापाशी, भरून राहिल्या तशाच मुठी. कितीतरी तोंडे आवासलेली तशीच राहिली मुकी भुकेली. संधी होती एक मला, संधी होती एक मला, तशीच मी ती वाया घालवली. संधी होती एक मला, तशीच मी ती वाया घालवली. एक भावना पश्चात्तापाची शेवटी शेवटी मनात उरली. तरीही दिला पुरस्कार तुम्ही, तरीही दिला पुरस्कार तुम्ही, स्वीकारताना मला लाज वाटली. तरीही दिला पुरस्कार तुम्ही, स्वीकारताना मला लाज वाटली. खरी बिचारी वंचित माणसे आजूबाजूला दिसत राहिली. याच अनुषंगाने अजून एक पराभव. आजकाल कुठलेच यश निर्भेळ समाधान देत नाही. आजकाल कुठलेच यश निर्भेळ समाधान देत नाही. देअर इज अ क्राईम बिहाइंड एव्हरी फॉर्च्यून, हे वाक्य आठवत राहते. एक गिल्टी फिलिंग येत राहते, एक गिल्टी फिलिंग येत राहते. हे आपण कुणाकडून तरी हिरावून घेतले आहे असे वाटत राहते. आपल्याला जरी मिळाले नसते, आपल्याला जरी मिळाले नसते तर कुणाला तरी ते मिळालेच असते. ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही. या वंचित अनामिकाचा चेहरा डोळ्यासमोर येत राहतो. न केलेल्या पापांची टोचणी लागून राहते. जगाच्या पाठीवर कुठल्या तरी कोपऱ्यात एक माणूस धारातीर्थी पडतो. जगाच्या पाठीवर कुठल्या तरी कोपऱ्यात एक माणूस धारातीर्थी पडतो. आपल्या विजयाचा आणि या धारातीर्थी पडण्याचा अर्थार्थी काही संबंध नसतोच, परंतु तसे वाटत राहते एवढे मात्र खरे. त्यामुळे आजकाल कुठलाच विजय साजरा करावासे वाटत नाही. अपराधगंड वाढत जातो. आपले सगळे विजय हे आपले पराभवच आहेत असे वाटू लागते. त्यापेक्षा आपण पराभूत होऊन घेतलेले बरे असेही वाटू लागते. प्रतिस्पर्धी व्यक्तीच्या चेहऱ्यावरील विजयाचा आनंद अननुभूत समाधान देऊन जातो. आपले सगळे विजय पराभवात रूपांतरित करता आले तर. धन्यवाद.